नमस्कार, मैं हूं अनीता पांडे और आप देख रहे हैं पब्लिक की आवाज न्यूज। इस वक्त हम पालघर में मौजूद हैं कलेक्टर ऑफिस के परिसर में, जहां पर आज आगरी सेना द्वारा यहां पर जो पालघर जिला कलेक्टर है उनके साथ एक मीटिंग रखी गई थी। वसई विरार पालघर के तमाम जो शेतकरी हैं उनके तमाम मुद्दों को लेकर यहां पर जिलाधिकारी के साथ बातचीत की गई। क्या कुछ इस पूरे मुलाकात के दौरान क्या कुछ चीजें निकलकर सामने आई, आइए हम आपको दिखाते हैं। फ्रीडम फाइटर फैमिली है। आज तक आपने सुना रहेगा अनऑथराइज बिल्डिंग, मगर अनऑथराइज ब्रिज। आज कलेक्टर के सामने वही बात होगी कि अनऑथराइज ब्रिज है, अभी उनका अहवाल आएगा। 2 अनऑथराइज ब्रिज है और उनके जगह में से अनऑथराइजली रास्ता बनाया गया है, तो वो तोड़ने के लिए हमने कलेक्टर को बोला है कि अनऑथराइज ब्रिज है, परमिशन नहीं है, तो इसको दोनों ब्रिज को तोड़ो। और जो जगह है, जो किसने किया, वो सब डिटेल दिया है। और ऐसे नियर अबाउट 35 से 40 सब्जेक्ट है पालघर जिल्हे के पूरे, पालघर तालुका और वसई तालुके डिफरंट सर्व समाजाचे विषय होते। कॅथलिक समाजाचे आमचे मित्र आहेत, त्यांचे विषय होते। आदिवासी समाजाचे विषय होते। आदिवासी महिला आमच्या आहेत इकडे, त्यांचे विषय होते। आगरी महिलांचे विषय होते। सगळेच विषय होते, कामगारांचे विषय होते। असे सगळ्या विषयांवर आज सखोल चर्चा झाली। कलेक्टर साहेबांनी चांगल्या प्रकारे याच्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे। बघू आता याच्यात काय होतं। कलेक्टर साहेबांनी जर मदत केली नाही तर जिल्ह्यामध्ये कोणच मदत करू शकत नाही। सगळेच 20 डिपार्टमेंटची लोक होती, सगळेच पोलीसवाले होते, PWD, जिल्हा परिषद, इरिगेशन, महानगरपालिका, अशा 19-20 डिपार्टमेंटच्या लोकांसमोर आज आमचं गाऱ्हाणं गाणलेलं आहे। आणि कलेक्टर साहेबांनी याच्यात डिसिजन घ्यावं आणि शेतकऱ्याला जगवावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। राहणार गाज काकांच्या मध्यस्थीने आमच्याकडे एका शेतकऱ्यावर, म्हणजे आम्ही सुद्धा 3 कुटुंब आहेत, 3 कुटुंबावर जो काय अन्याय झाला। आमची जागा जी होती ती खाजगी होती, ती एका बिल्डरने विकत घेतली आणि ती दाखवली सरकारी खाजणमध्ये, जी 600 एकर आहे। आणि त्यामध्ये तो तिकडचा गटबुक नकाशा बदलून इथे नवीन गटबुक नकाशा बनवला। आणि काकांनी आम्हाला खूप मदत केली या विषयावर। काकांनी आमच्याकडे प्रत्यक्षात जागेवर येऊन सुद्धा काकांनी ही मदत केलेली आहे। त्याचं नाव आहे राजन पाटील, राहणार गाज, हा बिल्डर होता। आता आमचा जो प्लॉट आहे, आमचा प्लॉट जो आहे तो आम्ही विकलेला असताना आम्हाला आता पोलीस स्टेशन आता सध्या आमच्यावर प्रेशर देतंय, दबाव आणतंय आणि दबाव आणून आम्हाला सांगतं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही जे त्यांना विकलेलं आहे ते तुम्ही बरोबर आहे असं करून तुम्ही दाखवा, असं पोलीस स्टेशन आम्हाला सांगत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आगरी सेनेला त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चर्चेसाठी वेळ दिला होता। आज त्या संदर्भात जिल्हाधिकारी दालनामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी, ज्याच्यामध्ये पंचम कोळंबी प्रकल्पाचा विषय होता। ज्या कोळंबी प्रकल्पाच्या विषयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे, हायकोर्टात आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर कुठलंही भाष्य करू शकणार नाही। त्याचप्रमाणे त्यांनी खारेकुरणमध्ये एक चांगला निर्णय दिला की खारेकुरणमध्ये जे काही मिठागर आहेत त्या मिठागरामधील जे बोर आहेत आणि त्या बोरला MSEBने वीज कनेक्शन दिलेले आहेत, ती त्वरित निष्कासित करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब स्वतः 11 तारखेला तिथे स्थळ पाहणी करणार आहेत आणि स्थळ पाहणी केल्यानंतर त्या प्रकारे ते निर्देश देणार आहेत, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच वसईमधील विविध ज्या समस्या होत्या त्या समस्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कैलास काकांच्या माध्यमातून झालं। आणि त्याच्यातल्या विषयांचं मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो की ज्यांचे विषय त्यांच्याशी तुम्ही स्वतः इथे त्यांच्याशी बोलून घ्यावं। भेटले, आता पुढे काय कारवाई करते याच्यावर आहे। आम्ही एवढे वर्षाला 4 वर्षाला आम्ही फिरतो इकडे तिकडे, आम्हाला कुठेच न्याय भेटत नाही। आम्हाला न्याय मिळावं असंच आमचं म्हणजे आहे। असं आम्ही काकाच्या इथे 3 वर्ष झालं आम्ही येतोय, पण कुठे आम्ही जातोय, पण तिथे ती लोक काम नाही करत। ती लोक पैसे हे करत असेल म्हणून आमचं काम कुठे होत नाही। पोलीस स्टेशनला पण आम्ही अख्खा दिवस काढलेला आहे, तरी पण आमची नोंद करत नाही ती। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावं। गरीब लोक, आम्ही शेतकरी लोक आहेत आणि आमच्या घरात पण भांडणारे कोण जेंट्स लोक पण नाही जास्ती। आता आमची आई विधवा आहे, भाव नाही आणि आमची परिस्थिती करून टाकली। विकास भास्कर वर्तक यांनी फसवणूक केली आमची।